नमस्कार मित्रांनो, मी मल्हारी बोडरे शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे स्वागत करीत आहे। या व्हिडिओमध्ये जी दिव्य वनस्पती दिसत आहे ती आहे ब्रह्मदंडी किंवा अधदंडी, गावाकडे असे म्हणतात तिला। ही जी वनस्पती दिसत आहे ती 64 दिव्य श्रेणीतील आहे, औषधी वनस्पती आहे। ही वनस्पती आपल्याला वेगवेगळ्या रानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते। ही वनस्पती आजकाल दुर्मिळ होत चालली आहे। आपण ब्रह्मदंडीचे पंचांगाला सावलीमध्ये आणून व वाळवून याचे चूर्ण केले व बनवले जाते। हे चूर्ण सकाळ संध्याकाळ 5 ते 10 ग्रॅम दुधामध्ये घेतले तर काही दिवसांमध्ये आपल्या शरीराला स्फूर्ती येऊन नपुंसकता दूर होते, तसेच कामशक्ती वाढते। शरीराला मजबूत करण्यासाठी या औषधी वनस्पतीचा खूप उपयोग होतो। मित्रांनो, ज्यांना वारंवार सर्दी होते, कफ होतो, हे श्वास रोग आहे, अशा लोकांनी ब्रह्मदंडीचा पंचांग घ्यायचा आहे 3 ते 5 ग्रॅम व आपली सर्दी व कफ व्यवस्थित होईल। मित्रांनो, ज्यांना चित्तभ्रम आहे, उन्माद आहे, अशा लोकांनी ब्रह्मदंडी पंचांगाचा काळे मिरी टाकून घेतल्याने हे नष्ट होते। त्वचा विकारावर ब्रह्मदंडीचा लेप जर लावला तर खाज, खुजली सगळे दूर होते। ब्रह्मदंडी वनस्पतीला इंग्लिशमध्ये इकिनॉटस म्हणतात। ही वनस्पती इंडियन ग्लोब थिसल म्हणून ओळखली जाते। ही काटेरी व कुठेतरी आढळणारी वनस्पती आहे। ब्रह्मदंडी वनस्पती सरळ वाढणारी आणि फांद्या असलेली वनस्पती आहे, जी 1 मीटर ते 2 मीटरपर्यंत उंचीपर्यंत वाढते। ब्रह्मदंडीची फुले पांढऱ्या ते फिकट निळ्या रंगाची, गोलाकार आणि काटेरी असतात। हे एक जंगली तण असून ते सामान्यतः भारत, पाकिस्तान व श्रीलंका येथील मोकळ्या कोरड्या जंगलामध्ये, मैदानी प्रदेशामध्ये व पडीक जमिनीमध्ये आढळते। ब्रह्मदंडीचा पारंपरिक औषधोपचारात याचा वापर केला जातो। या ब्रह्मदंडीच्या फुलांचा व यांच्या पानांचा उपयोग औषधी बनवण्यासाठी केला जातो। ब्रह्मदंडीला हिंदीमध्ये उटकटार म्हणतात। ब्रह्मदंडी खोकल्यासाठी उपयुक्त आहे। या खोकल्यासाठी यांच्या मुळांचा उपयोग केला जातो। ब्रह्मदंडीला जे पाणी येतात त्याला पण काटे असतात। ही वनस्पती कडू असून उष्ण असते। ही वनस्पती कफ, खोकला व वातावर खूप इफेक्टिव्ह आहे। या औषधी वनस्पतीचा वापर केल्यावर नपुंसकता दूर होते, तसेच कामशक्ती वाढते। श्वास रोगावर, मिरगी रोगावर खूप उपयोगी आहे। या वनस्पतीचं सेवन केल्याने डोके शांत होते व स्मृती वाढते। या वनस्पतीने अशक्तपणा पण दूर करतात। ही वनस्पती रानामध्ये, जंगलामध्ये, सगळ्यांच्या झाडाबुडामध्ये आढळते। या वनस्पतीचा उपयोग एवढा महत्त्वाचा आहे की बस, कारण ही खूप इफेक्टिव्ह आहे। जो आयुर्वेदिक लोक आहेत, जो आयुर्वेदिकचा दवाखाना चालवतात, ते सगळे लोक हे यूज करतात। चला मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा। प्लीज कमेंट करा। थँक्यू।